नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. आपण आज जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचं नाव आहे द बॉम्बे टॉकीज. या कथेचे लेखक आहेत विनोद सोनवणे. काही घटना या इतक्या गुंतागुंतीच्या असतात की कित्येक प्रयत्न करूनही त्यातला गुंता हा सुटत नाही. आणि समजा तो गुंता सुटलाच तर त्याला किती वेळ लागेल, किती काळ लागेल तेही सांगता येत नाही. 1 तास, 1 दिवस, 1 वर्ष का मग बरीच वर्ष, आपण सांगू शकतो का? होय, आजची ही कथा त्याच आधारावर आहे. एक घडलेली घटना, परंतु ती घटना घडून बरीच वर्ष उलटून गेली होती आणि आज तिचा उलगडा होणार होता. कसा? तर मग बघूया या कथेमध्ये. सन 1963. चित्रपटसृष्टीला नुकतेच पदार्पण आलेले. आता कृष्णधवल चित्रपटाची जागाही ईस्टर्मन कलर, फुजी कलर अशा रंगीत कलर चित्रपटांनी घेतली होती. चित्रपटसृष्टीचा हा एक सुवर्णकाळ होता. त्या काळात मनोरंजनाचे हे मुख्य एकमेव साधन होते. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात थिएटर, रंगमंचांची निर्मिती करण्यात आली. आमच्या गावात 1963 मुख्य बाजारपेठेत द बॉम्बे टॉकीजचे बांधकाम करण्यात आले. त्यावेळीचे लोक सांगतात की एक थिएटर बांधकामासाठी 4 भिंती, त्याही मोठ्या आणि उंच बांधाव्या लागत होत्या आणि वर पत्रा आणि आत सिलिंगला फर्निचर मातीचे डेकोरेट केलेले असायचे. आता ती टॉकीज बांधकाम करायचे सुरू झाले की 3 भिंतीनंतर कोणतीही मोठाली एक उंच भिंत पडून जात होती. बऱ्याचदा ती टॉकीजची भिंत बांधण्यात आली पण कोणती तरी एक भिंत कोसळायचीच. आता टॉकीज मालकही बांधकाम बंद करण्याचा निर्णय घेण्याइतपत आला होता. देशातील, राज्यातील बडे नामचीन वास्तुविशारद, अभियंता यांना प्राचारण करण्यात आले होते, परंतु सर्व अपयशी ठरत होते. कोणालाही कळत नव्हतं की तिसरी भिंत नक्की का कोसळते. खूप साऱ्या पूजापाठ, होम हवन सर्व काही केलं गेलं होतं, परंतु थिएटर पूर्णत्वास येतच नव्हतं. मात्र काही काळानंतर अचानकपणे त्या थिएटरची इमारत 4ही बाजूने बांधली गेली. एक सुंदर शानदार इमारत द बॉम्बे टॉकीज नावाची डौलदारपणे उभी असते. त्या इमारतीस 8 ते 9 वर्षाचा प्रदीर्घ काळ उलटला असतो. पहिल्या शोची ओपनिंग हाऊसफुलने होते. त्यानंतर बरीच हिंदी, मराठी, गुजराती चित्रपट त्या टॉकीजमध्ये प्रदर्शित होतात. खूप पैसा घातलेला तो कमवलाही जातो. पण मात्र एक चांगली बाजू असते तशी एक वाईट बाजूही असतेच. आणि त्या टॉकीजच्या नशिबातही असंच काहीतरी घडलं. प्रत्येक चित्रपटाचे 4 शो असायचे. अंतिम शो 9 ते रात्री 12 वाजता सुटायचा. आता चित्रपट रील्सचे डब्बे कपाटात ठेवल्यानंतर ऑपरेटरही घरी निघत. त्यासोबत मॅनेजर, शिपाई, तिकीट ऑपरेटर सर्व निघून गेल्यावर टॉकीज बंद करून कुलूप लावून सर्व निघून जात. रात्री 2 पहारेकरी असायचे. त्यांच्याकडे इमर्जन्सीसाठी चाव्या असायच्या. त्यांच्या म्हणण्यानुसार अमावस्या पौर्णिमेच्या रात्रीत 1 वाजेनंतर पुन्हा चित्रपट सुरू व्हायचा. सुरुवातीला ऑपरेटरच्या चुकीमुळे चित्रपट सुरू व्हायचा असे त्यांना वाटत होते, परंतु त्यांनी सर्व युनिट बंद केल्यावरही चित्रपट पुन्हा सुरू व्हायचा. चित्रपट सुरू असताना काही मजुरी काम करणाऱ्या लोकांचे हसण्याचे, रडण्याचे, बोलण्याचे आवाज येत होते. चित्रपट हॉलच्या आत पाहिल्यावर कोणीच दिसत नव्हते. त्यानंतर दोन्ही गार्डला नेहमी वेगवेगळे आवाज येत होते. एकाला तर पती पत्नी चित्रपट पाहताना त्याला दिसले. त्यावेळेस रात्रीचे 2:45 वाजले होते. त्याला वाटलं की चित्रपट रात्रीचा अचानकपणे सुरू झाला आणि हे दोघं आत चोरून शिरले. त्याने त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला, पण ते काहीही न बोलता चित्रपट पाहत होते. तो जोरात ओरडल्यावर मात्र त्या दोघांनी त्याच्याकडे एकटक पाहिलं आणि जोरजोरात हसायला लागले. त्यांचा चेहराही पार बदलला होता.
कोणीही घाबरेल असा. तो त्यांचा हसण्याचा आवाज इतका कर्कश होता की तो गार्ड तिथेच बेशुद्ध पडला. दुसऱ्या गार्डला सकाळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु अर्धांगवायू आणि त्याची स्मृती कायमची गेली होती. शेवटचा आपल्या गार्डसोबत त्याचं एवढंच बोलणं झालं की ह्या थिएटरमध्ये काहीतरी आहे. नवरा बायकोचं जोडपं आहे. ते खूप विकृत आहेत. ते कुणालाही सोडणार नाहीत आणि हे थिएटरसुद्धा चालू देणार नाहीत. त्यानंतर दुसरा गार्ड देखील त्या थिएटरमधील नोकरी सोडून अचानक गायब झाला. आता मात्र रात्री या थिएटरमध्ये काहीतरी घडतं म्हणून तिथे रात्रीत गार्ड म्हणून काम करण्यास कोणी येत नव्हतं. थिएटर मालक आता रात्री कोणी गार्ड म्हणून नोकरीस येत नसल्याने रात्री 12 नंतर टॉकीज बंद करून आपल्या घरी निघून जात असे. तो दिवस अमावस्येचा होता. एक प्रेक्षक रात्रीत चित्रपट पाहत असताना झोपून गेला. तो असा झोपला की चित्रपट संपल्यावर देखील त्याला जाग आली नाही. आणि मग नेहमीप्रमाणे अचानक चित्रपट सुरू झाला. त्या प्रेक्षकाला अचानक जाग आली. तो इकडे तिकडे पाहू लागला तर काय, पूर्ण क्षमतेने भरलेले थिएटर पूर्ण खाली होते. त्याला आधी कोणीच दिसलं नाही, परंतु नंतर मात्र त्याला एक नवरा बायकोचं जोडपं दिसलं. तो त्यांच्याकडे गेला, रात्रभर त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि सकाळी मात्र तो प्रेक्षक मृत अवस्थेत आढळून आला. बऱ्याच लोकांनी त्या जोडप्याला पाहिलं, पण ज्याने त्यांना पाहिलं ते वाचू शकले नाही. काहींनी हिंमत करून त्या जोडप्याबाबत जे काही ऐकलं ते मालकाला सांगितलं. आता मालकाने रात्रीचा शो पण बंद केला, परंतु त्या थिएटरचे विघ्न काही करता थांबत नव्हते, बंद होत नव्हते. सकाळचा मॅटिनी शो सुरू असताना अचानक सिलिंगचा एक मोठा भाग कोसळला. 7-8 लोक जखमी झाली. सुदैवाने मात्र कोणी मयत झालं नाही. अशातच काही दिवसांनी ऑपरेटरचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. संकट काही केल्यात थांबत नव्हतं. आता सुपरहिट चित्रपट त्या टॉकीजमध्ये पाहायला लोक घाबरत होते. दुसरीकडे चित्रपट पाहू, पण त्या टॉकीजमध्ये नको. आता बॉम्बे टॉकीज आर्थिक नुकसानीत जाऊ लागली होती. कितीही चांगला चित्रपट असो, लोक त्या टॉकीजमध्ये येत नव्हते. किरकोळ लोकांमध्ये शो चालू करायचा कसा, त्यामुळे आर्थिक संकट काही करा कमी होत नव्हतं. अशातच एका दिवशी नवीन चित्रपट लागल्यामुळे संध्याकाळचा 6 ते 9चा शो बऱ्यापैकी भरला होता. शो सुरळीतपणे सुरू होता. कुठेतरी शॉर्ट सर्किट झाला आणि बघता बघता थिएटरला आग लागली. शो सुरू असल्याने दरवाजे बाहेरून बंद होते. सगळी गर्दी एकाच गेटजवळ आली. चेंगराचेंगरीत बरेच लोक मारली गेली, तर काही आगीत होरपळून. बरेच नुकसान झाले. आग विझवण्यासाठी बऱ्याच गाड्या आल्या, पण तोपर्यंत थिएटर जळून पूर्ण खाक झाले होते. काही दिवसानंतर थिएटर मालकाचा देखील मृत्यू झाला. त्या थिएटरचे भंगार नंतर चोरीला गेले. बरीच वर्ष ती जागा तशीच पडून होती. थिएटर मालकाच्या नातेवाईकांनी नंतर ती जागा शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी बिल्डरला विकली. त्या जागेचे खोदकाम करताना एक स्त्री आणि एक पुरुष यांचा सांगाडा सापडला. पोलीस तपास करण्यात आला, पण थिएटर मालक मयत होते. टॉकीज बनवणारे इंजिनियर, ठेकेदार, मॅनेजर, प्रमुख लोकही मयत होते. त्यामुळे तपास पुढे चालू शकला नाही. पण त्या नवरा बायकोच्या मृतदेहाने हे सर्व केले होते, त्याचा शाप त्या टॉकीजला लागला होता, अशीच लोकांमध्ये चर्चा होती. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.